पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। फर्स्ट विकेट डाऊन कुणालच्या स्वरूपात पहिला धक्का कोरफड या टीमला। कोणाची चावी जर हरवली असेल तर आपली ओळख पटवून आपण कमेंट्री बॉक्समधून कलेक्ट करावी। पहिल्याच बॉलवर फ्लिक ऑफ द रिस्ट करण्याचा प्रयत्न केला होता। सॉफ्ट डिसमिसल कुणालच्या स्वरूपात पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतो। चांगली लाईन अँड लेंथ मेंटेन केले गेले पहिल्याच बॉलवर। तन्मयचा हा बॉल बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, सुपर विकेट किपिंग। चांगले यावेळेला कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळालं विकेट किपरचं। कोणती धाव येत नाहीये। 2 बॉलचा खेळ झालाय, 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांमध्ये काय मॅक्झिमम टोटल यावेळेला पाहायला मिळेल। एक फायटिंग टोटलकडे वाटचाल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल दोन्ही बॅटरचा। आता नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर एका साईडला शुभमला आपण पाहत आहेत। चांगला बॉल, क्लीन बोल्ड, वाह व्हॉट डिलिव्हरी, काय सेलिब्रेशन तन्मयचं पाहायला मिळतं। अगदी त्याला त्याच्या सहकार्याने उचललं, ॲप्रिसिएट करत असताना, ॲप्रिसिएशन करत असताना तन्मय अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर, मॅग्निफिसंट बॉलिंग। फलंदाज बाद गॉन। थँक यू, वेलकम बॅक। सुपर बॉलिंग, काय गोलंदाजीचा दर्जा यावेळेला पाहायला मिळतोय तन्मयच्या माध्यमातून। अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। हॅलो हॅलो, षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 सफलता महत्त्वपूर्ण हाती लागलेत। अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना तन्मय लाईन अँड लेन्थचा राजा सध्या तरी पाहायला मिळतो आणि ही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे असंच म्हणायला वावगं ठरणार नाहीये। नवीन फलंदाज मिस्टर मंदार आणि W0W अर्थातच वाव सुपर बॉलिंग। आता इथून जर आपण पाहिलं तर काय तन्मय ज्या पद्धतीने लयबद्ध गोलंदाजी करतोय, आउटस्टँडिंग बॉलिंग करत असताना आता मंदारला कुठेतरी यावेळेला थांबावं लागेल का? स्वतः माइंडसेट काय असेल स्वतःचं याकडे लक्ष असणार आहे। प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते, तुम्ही शफल झाले होते, मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला आले, प्ले करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला पंच मात्र काहीच करू शकणार नाही आहेत। याच खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि त्यामुळे पंचांनी मात्र कोणत्याही प्रकारचं अप्रतिम सक्षम आहेत आणि कोणत्याही प्रकारचा संदेह नाही आहे। गुड डिसिजन। 4 बॉलचा खेळ झालाय, संघाची धावसंख्या अजूनपर्यंत 0, अकाउंट ओपन झालेलं नाहीये। ग्रेट बॉलिंग, चांगला बॉल होता, ऑफ साईडला ड्राईव्ह केला गेलाय वन हँडने, यावेळेला डायरेक्ट फिट। जर झाला असता तर कदाचित मंदारला परतावं लागलं असतं आणि इथून 2 रन्स मिळतील। एक ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आपण पाहू शकतायत या दुहेरीने मंदार आपल्या संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 5 बॉलच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिला आहे प्रगतीपथावर। DBN लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत। विकास स्मृती चषक 2026चं हे शानदार आणि अप्रतिम नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फिटणारं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। चांगला बॉल होता, बॉल टॉस झाला, टप्पा पडल्यानंतर राईज झाला बॉल आणि सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये। ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग। पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त 2 धावा देत 2 विकेट्स मिळवलेत। म्हणजेच इथे वाघोली टीम सध्या तरी वर्चस्व पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या अधिराज्य आणि प्रतिबिंब तन्मयच्या गोलंदाजीवर पाहायला मिळतं। मॅग्निफिसंट बॉलिंग। घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक। 2-2 प्रथम बॅटिंग करत असताना कोरफड टीम।
थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर कोफ्रा टीम 2-2 सध्या नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळते, स्ट्रगल करते. कारण एका साईडला अखिल पहिल्या षटकामध्ये ड्रामा पाहत राहिला, कारण क्रिकेटचा खेळ म्हणजे ड्रामा, थ्रिलर आणि शेवटच्या बॉलपर्यंत एक्साइटमेंट म्हणजेच क्रिकेट पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ झाला अखिल. आता मात्र स्ट्राईक एंडकडे मंदार नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतायत. दुसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाज अमेय यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना. पहिल्या षटकामध्ये काय बॉलिंग पॉवरफुल पाहायला मिळाली. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक्ट बॅटिंग होण्यापेक्षा यावेळेला बॉलिंग अप्रतिम पाहू शकलात. हलक्याशा हाताने चेंडूला येऊन दिला. फॉरवर्ड डिफेन्स फार कमी जणांकडे हे तंत्र पाहायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट खूप फास्ट झालंय. सिंगल डबलला काही खेळाडू सुद्धा विसरलेत. फक्त षटकार आणि चौकार आल्यानंतर रील्स बनतात, परंतु त्या सिंगल डबलने आपला संघ जर विजयी होत असेल ना तर त्या रील्स बनवा. एक षटकार मारून तर संघ जिंकणार नाहीये, परंतु त्या सिंगल डबलने आपला संघ कधी जिंकला तर त्या रील्स बनवायला हव्यात. ऑन साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. स्क्वेअर लेगला बॉल वळेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पहिलं षटक अप्रतिम तन्मयच्या नावावर राहिलं आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 बॉल जे हाताळले गेलेत ते अप्रतिम. पुन्हा एकदा अखिल डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला ऑन द राईज खेळत असताना लॉंग ऑफचा फिल्डर पुढे ससावेल. वन हँडने चांगली फिल्डिंग, तेवढाच ॲक्युरेट थ्रो, परंतु तिथे पोचलेत आणि पंचांनी मान डोलावले. अर्थातच नॉट आउट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 रन्स कंप्लीट होतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या कोफ्रा टीम या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6. या धावसंख्येवर पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये समंजसपणाचं क्रिकेट सध्या खेळत असताना, कारण दोन्ही फलंदाजाला माहिती आहे 2 फलंदाज आपले ऑलरेडी डगआउटमध्ये परतलेत आणि इथून आपल्याला कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. सिंगल डबलला महत्त्व द्यावं लागेल, कारण प्रत्येक बॉल हा तर बॅटच्या टप्प्यात येणारा नाही आहे. त्यामुळे कधी कधी गोलंदाजाला हा सन्मान द्यावा लागतो. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे आणि प्रत्येक बॉल हा मात्र बॅटच्या टप्प्यात येणार नाही आहे. आणि त्यामुळे यावेळेला थोडंफार कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट मंदारच्या आणि एका साईडला आपण पाहिलं तर अखिलच्या बॅटमधून पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 2. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3. चार षटकांचा सामना आहे. चांगला बॉल, वेगेला मिस केलं यावेळेला. सबमरीन डिलिव्हरी. वेगे बरोबर नियंत्रण, नियंत्रण बरोबर एकाग्रता, एकाग्रतेबरोबर लयबद्धता आणि लयबद्धतेबरोबर अचूकता यावेळेला पाहायला मिळते. मिस्टर अमेय, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, सुपर. 6 धावा झाले. 4 बॉलचा खेळ झालाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला लालच देण्याचा प्रयत्न केला. आता नकल बॉल होता, थोडासा फिरवून टाकला होता आणि थोडासा ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केला. बॉलला फ्लाईट दिली आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. गुड बॉलिंग. काय अमेयने गोलंदाजी केली यावेळेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. पंच डेड बॉल घोषित करतायत, कारण बॉल टाकताना ज्या वेळेला तुम्ही मुवमेंट करता त्यामुळे थोडंसं थांबवलं होतं. चांगला बॉल फिरवला यावेळेला. फिंगरचा चांगला वापर करत असताना अगदी 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर कोफ्रा टीम 6 वर जाऊन पोहोचले गेले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3चा इकॉनॉमी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सध्या तरी मात्र यावेळेला खूपच खराब पाहायला मिळतो, कारण तुमचं जर 10-12 जर प्रति षटकामागे धावा येत आहेत तर डेफिनेटली बेस्ट अँड बेटर जी एकंदरीत आपण पाहताय जो ॲव्हरेज आणि स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतो तो फार कमी प्रमाणात आपण पाहू शकताय. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 6 वर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विकास स्मृती चषक 2026 हे शानदार आणि अप्रतिम असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी सुंदर विविध फ्लॅग्स आपण पाहू शकाल. संपूर्ण बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले ग्राफिक्स, काही बिझनेसमॅनचे यावेळेला आपण पाहू शकाल. समोरच काही का भावपूर्ण श्रद्धांजली. काळाचा महिमा काळच जाणे, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, आणि त्यांचे भावपूर्ण श्रद्धांजलीचे कटआउट सध्या आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत. अगदी ज्या पद्धतीने ताडाची झाडं सुद्धा आपण पाहू शकाल. एक वेगळंच लुक काहीतरी पाहायला मिळतं. आणि यस पंच डिक्लेरेशन घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल वळतोय असं दर्शवत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 7 रन. ऑन साईडला जरूर खेळले गेले. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनमध्ये बॉल वळेल की काय, आणि यस डेफिनेटली संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 8 या धावसंख्येवर 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बॉल फेकून झाले ते 2. षड क्रमांक आपण पाहिलं तर 3रा आहे. आता हात खोलण्याची संधी सध्या तरी प्राप्त करून देत नाहीयेत. मिथला आपण पाहतायत. मंदार आणि एका साईडला आपण पाहिलं तर अखिल सध्या बॅटिंग ट्रान्सफर. मंदार, गोलंदाज मिथ. पहिल्या षटकामध्ये धावा फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाल्या. तर तन्मयच्या दुसऱ्या षटकामध्ये अमयाला पहिल्या 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यानंतर शेवटचे 3 बॉल डॉट, आणि त्यानंतर मिथ 2 बॉलवर 2 धावा खर्च करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला फोर्स केलाय परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस टेकन. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. यस डीजे. थँक्यू. चला यानंतर RCM वाळुंजे वर्सेस भुईगाव बी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची दखल घ्यायची दोन्ही टीमचे कॅप्टन. तिसरं षडक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं आणि संघाची धावसंख्या 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा. अप्रतिम सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब, जो SBPL, जो ISPLचा लोगो ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. मग टी शर्टवर आपण पाहिलं तर ग्रामीण धमाका बिग बॅचचा एक लोगो आपण पाहू शकतायत. यंदाच्या वर्षात काय क्राऊड वर्ग अप्रतिम पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव. गोरसे बी टीमने मात्र पुन्हा एकदा सेकंड टाइम 13 लाखाची स्पर्धा जिंकली. गोलंदाज मिथ बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने उजव्या हाताचा गोलंदाज एक उंच सकल बांध्याचा. हाय आम ॲक्शन. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर डिक्लेरेशन झोनमध्ये वळत असताना बॉल 1 रन ॲड होईल. 9 या धावसंख्येवर. सुरुवात चांगली झाली नव्हती आणि त्याचंच कारण सध्या तरी तिसऱ्या षटकांमध्ये या धावांचा जो वेग होता, जो आलेख होता, तो वाढताना पाहायला मिळालाच नाही. 9 धावा झाले. 4 बॉलचा खेळ झालाय. अजून सुद्धा 8 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये एखादा मोठा फटका, 1 ते 2, 2 ते 3 मोठे फटके. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका. स्टायलिश शॉट होता आणि सरळ बॉल डिक्लेरेशन झोनमध्ये पुन्हा एकदा वळत असताना पाहायला मिळतोय. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलचा खेळ झालाय आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले गेले. आता शेवटचा बॉल आहे. मंगेश एका साईडला एक्सपिरियन्स प्लेयर, तर एका साईडला आपण पाहू शकतायत अखिल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. मंदार बाद झाल्यानंतर मंगेश यांना प्रमोट केले गेले. ते क्रमांक 5 वर
सिंगल डबलला सध्या महत्त्व देत आहेत, परंतु आता हात खोलावे लागणार आहेत. जर आपल्या गोलंदाजाला चांगलं पाठबळ द्यायचं असेल, त्यांना फायटिंग टोटलपर्यंत पोचवायचं असेल, लढण्यासाठी धावा जर त्यांच्यासाठी ठेवायच्या असतील, तर तुम्हाला स्कोर कार्डवर भरपूर धावा मात्र लावाव्या लागतील. परंतु इथे जर आपण पाहिलं तर 11 धावा झाले, 3 षटकांचा खेळ झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना कोफरा टीम जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11ला 3 षटकांच्या समाप्तीनंतर. व ही स्ट्रॅग लाईन सध्या तरी आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. हे टायटल सॉन्ग या स्पर्धेचं आपण पाहतायत. स्वर्गीय विकास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि विकास स्मृती चषक सध्या आपण पाहतायत. 2026 डे 2 मध्ये आहोत. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचं बरोबर एलिव्हेशन यावेळेला मिळालेलं नव्हतं, परंतु फर्स्ट अटेम्प्टलाच यावेळेला बॉल कॅरी करू शकलेले नाही आहेत. कॅच ड्रॉफ्ट होत असताना आणि मंगेश आपल्या स्वतः या फटक्यावर नाराजी व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की इथे मोठा फटका यायला हवा होता, परंतु बॅटचा एंड लागला होता आणि त्यामुळे बॉल खूप वर गेला आणि जजमेंटसाठी वेळ होता, परंतु कॅच ड्रॉप झालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12वर जाऊन पोहोचले गेले. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय. यानंतर भुईगाव बी वर्सेस RMC वाळुंजे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. फुल टॉस बॉल होता ऑन साईडला, परंतु इथे मात्र नशिबाने साथ दिली. अखेरकार शेवटच्या मोमेंटला षटकार येऊ शकला असता, परंतु हरकत नाही, चौकार आलाय. या चौकाराच्या निमित्ताने या ऐकूया डिस्क जॉकीला. या चौकारासहित अखिल आपल्या टीमला घेऊन जातोय. एकंदरीत आपण पाहू शकता 16 या धावसंख्येवर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यशच्या दुसऱ्याच बॉलवर प्रतिम आक्रमण केले. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता चांगली यावेळेला चाणाक्षी दाखवली होती, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 1 रन कंप्लीट केली जाते. स्मार्ट सिंगल याला म्हणतात. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 17 धावा. शेवटचे 3 बॉल आहेत. 3 बॉलमध्ये एखादा जर मोठा फटका 1 ते 2 जर आले तर कदाचित एक सॅटिस्फाईड स्कोरकडे वाटचाल होऊ शकेल, परंतु त्यासाठी स्वतःला माइंड सेट करावं लागेल. चांगला बॉल होता, परफेक्ट वाईड यॉर्कर. क्या बात आहे यश, अतिशय हा चांगला बॉल हाताळला गेलाय. ज्या बॉलची अपेक्षा होते तेच मात्र एक्सपेक्टेशन ह्या वेळेला दाखवून दिलं गेलंय आपल्या कर्णधाराला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन. बॉल फेकून झाले ते 4. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष. अतिशय चांगलं आयोजन या स्पर्धेचा आपण अनुभवतायत. आज शेवटचा आणि अंतिम दिवस डे अँड नाईट या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. प्रत्येकाची इच्छा असते या स्पर्धेमध्ये आम्ही खेळावं आणि त्यासाठी वेगवेगळे खेळाडू विभागून गेलेत आपापल्या संघामध्ये आणि त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली या स्पर्धेची. ते एक्साइटमेंट असते प्रत्येकाला. आपल्या समाजातील मॅचेस व्हाव्यात, आपण काहीतरी एक समाजाचं देणं असतो आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जण मात्र जसं चातक पक्षी पावसाची वाट पाहतो ना, तर कदाचित या स्पर्धेची सगळेजण वाट पाहत होते आणि तो दिवस उजाडला 25 एप्रिलचा. चांगला बॉल होता. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन लेगबाईच्या स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर.
18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आता टार्गेट ठरवणारा हा बॉल आहे. 4 षटकांचा सामना, 4 षटकांमध्ये तुमची कसोटी लागली जाते. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या षटकामध्ये किती धावा येत आहेत त्यावर अवलंबून असतं तुम्ही फायटिंग टोटलपर्यंत वाटचाल करतील का. परंतु संत गतीने सुरुवात झाली, परंतु त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी अप्रतिम राहिले. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. एक नंतर मिळेल. चांगली फिल्डिंग, मात्र स्वतः जात आहेत बॉल हातात घेऊन आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर विकेट मिळेल. चांगला थ्रो झाला, अन्यथा जर थोडासा वाईट थ्रो झाला असता तर डेफिनेटली इथे 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या, परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. शेवटच्या बॉलवर 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. कोफराड या टीमची 19 या धावसंख्येवर. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन RMC वाळुंजे आणि भुईगाव बी RCM वाळुंजे आणि भुईगाव बी टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी चला या लवकरात लवकर, वेळेची दिरंगाई न करताना. धन्यवाद डीजे. भुईगाव बी आणि वाळुंजे. या आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत. आमचे साथी समालोचक आदरणीय विकासजी मोरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण करूया पाहुण्यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित होतील. RCM वाळुंजे आणि एकाच साईडला आपण पाहत आहेत भुईगाव बी. या दोन टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल आणि थेट वळूया आता आपण प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्समध्ये, जिथे आहेत विकासजी मोरे. चला, नाणेफेकीचा खोल घेतला जाईल. भुईगाव बी विकास 11. नाणेफेकीचा खोल जिंकला. डिसिजन काय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी स्वीकारणार. फलंदाजी करताना किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? आमचा 40 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. 40 धावापर्यंत करणार आहे. या छोट्या टीमसाठी 2 शब्द. हा यावर्षीचा आमच्या समाजातील सर्वात नवतरुण असा संघ आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या बोईन्स गावांनी त्यांना डायरेक्ट क्वार्टर फायनलला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे, जो चांगला निर्णय आहे आणि कौतुकास्पद निर्णय आहे. मला त्यांच्या सर्वांच्या त्या संघांकरता मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्यांना चांगल्या खेळासाठी. धन्यवाद भाऊ. तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत तुम्हाला फिल्डिंग करायची आहे? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? पहिला तर आम्ही बोळिंजकरांचा आभार मानतो. त्यांनी आम्हाला क्वार्टर फायनलला खेळायला दिलं विकास साहेबांसाठी. आणि आम्ही बॉलिंग करणारा आम्ही 100% देणार. आम्ही 30च्या आत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. 30च्या आतमध्ये नक्की धावण्याचा प्रयत्न. तुमच्या टीममध्ये तुमची सलामी 4 गोलंदाज कोण असतील ज्यांच्यावरती जास्त विश्वास असेल? अवैध, सात्विक, दीप आणि कनिष. आणि बॅटिंगच्या वेळी? कनिष, अवैध, दीप आणि संस्कार. मोठ्या प्लॅटफॉर्मला खेळताना मनामध्ये कोणतं स्वप्न घेऊन आलं तुम्ही? आम्ही एवढंच स्वप्न केलं आहे, आम्हाला
फक्त आणि फक्त 100% द्यायचं आणि आम्हाला फायनलला पोचायचं आहे. खूप खूप धन्यवाद. छोटासा कलाकार मोठी कलाकृती सादर करताना पाहायला मिळेल. सर्व कृतीपेक्षा आकृती मोठी दाखवा आणि तुम्ही विजयश्री मिळवा. धन्यवाद. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्याच बॉलवर 1 रन. ऑफ साईडला अतिशय सुंदर ड्राईव्ह. मिसफिल्डचा फायदा मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. शार्दूल आणि तन्मय अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. तन्मयच्या बॅटमधून 1 रन तर शार्दूलच्या बॅटमधून 2 रन. ऑफ साईडला अतिशय इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला आणि एकच रनवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते 20 धावांचं. 20 रन्स ऑन दी बोर्ड. यानंतर सुपर 6च्या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रतिम भल्या भल्या कर्णधारांचे मात्र माईक आल्यानंतर थरथर होते, परंतु त्या लहानग्याने अतिशय चांगल्या मात्र अप्रतिम स्टेटमेंट देत असताना आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 5 धावा या फलकावर. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज रोहित आपल्या बॉलिंग मार्कवर डावखुऱ्या हाताने. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, परंतु इथे सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न डेफिनेटली असेल. 2 रन कंप्लीट केल्या जातील. बॉल अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे. तत्पूर्वी 2 रन्स येताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. विजयासाठी अजून सुद्धा 13 रनची आवश्यकता आहे. सुरुवात चांगली झाली आणि सुरुवात जर चांगली होत असेल तर डेफिनेटली त्याचा एंड सुद्धा चांगला होईल का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. ऑन साईडला घेऊन काढले. या बॉलला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन पासून वंचित राहिले आणि षटक क्रमांक पहिले या वेळेला कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. 18 बॉल आणि विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 13 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विकास स्मृती चषक 2026च्या माध्यमातून डे 2 मध्ये आहोत आणि फायनल डे आजचा आपण अनुभवतायत. यानंतर सुपर 6च्या लढती आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. एकंदरीत पाहता चांगले खेळाडू प्रत्येक संघामध्ये विभागून गेलेत आणि त्यामुळे अतिशय चुरशीचे सामने सुद्धा आपल्याला काही पाहायला मिळाले असतील कालच्या दिवसामध्ये. आजचा सलग दुसरा दिवस आपण पाहत आहेत. त्यावेळेला बॉलर अप्रतिम चांगला बॉल डिलिव्हर केला होता. 22च्या स्वरूपात रुपेश वळुंच यांच्या माध्यमातून येत असताना हा इशारा. 22च्या स्वरूपात संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर. तिन्ही अंपायर मात्र एक्सपिरियन्स अंपायर म्हणून ओळखले जातात. रुपेश वळुंच सर असतील, संजय संगेकर शाकाल सर असतील आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर युवराज दांडेकर सरांना आपण पाहत आहेत. त्यावेळेला बॅटचा टो एंड लागला होता शार्दूलच्या, परंतु इथे 1 रन कंप्लीट केले गेले. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते वाघोली या टीमची 9 या धावसंख्येवर. आता वाघोली टीमला विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे आणि जमेची बाजू अशी आहे की दोन्ही फलंदाज सेफ आहेत. खेळपट्टीवर धावा येत आहेत, सिंगलमधून डबलला कन्वर्ट करतायत. हे क्रिकेटमधील बेसिक दोन्ही फलंदाज आणतायत. या बॉलला आपण पाहिलं तर खेळून काढण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येईल. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले गेले. एकंदरीत 1+1 अशा 2 रन्स मिळतील. 11 रन. विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे.
आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेल्या जरूर आपण पाहतोय सुगीचे दिवस, सुवर्ण दिवस, त्यामध्ये ग्लॅमर, क्रेज आणि प्रत्येक खेळाडू खेड्यापाड्यापासून तर शहरांपर्यंत पोचला, शहरांपासून तर शारजा कतारच्या स्टेडियमपर्यंत जाऊन पोचला. म्हणजे आज हे टेनिस बॉल क्रिकेटने एक उत्तुंग भरारी घेतले. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. वन हँडने खेळण्याचा मनसुबा बाळगला. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन होऊ शकलं नाही आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 जाऊन पोहोचले गेले. बॉल तयार कुणाल आपल्या बॉलिंग मार्कवर येताना चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका जरूर आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकआउट पॉईंटच्या अगदी मधोमध बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 धावेच्या मदतीने. 13 या धावसंख्येवर 7 रनची आवश्यकता आहे. 13 रन झालेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. विकेट काही मिळत नाहीये आणि त्रस्त झाले सध्या तरी विकेट यावेळेला गोलंदाज, कारण दोन्हीही फलंदाजांच्या खेळपट्टी ही प्रेमात पडलेली आहे असंच म्हणावं लागेल. चांगला बॉल होता आणि विकेट मिळाली. अखेरकार कुणालने विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. स्वतःच्या खात्यामध्ये पहिली विकेट पाहायला मिळते. यष्टी उद्ध्वस्त केली गेले. फलंदाज शार्दूल back to the dugout. First wicket down. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले. शेवटचा बॉल घेऊन कुणाल. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 7 रनची आवश्यकता. परंतु फक्त म्हणून चालणार नाहीये. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोणीही प्रेडिक्शन करू शकणार नाहीयेत. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. हलकेशा हाताने इथे विकेट मिळण्याचे चान्सेस. यस, डेफिनेटली. विकेट डाऊन. बॅक टू द डगआउट. आल्या पावली परत जात असताना मिस्टर तुषार. बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन. वाघोली टीमला हा दुसरा धक्का. चला फिल्डिंग सेट करा. धन्यवाद डीजे. 12 बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. 3.5चा एकंदरीत आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. विचार विनिमय करून कोणत्या गोलंदाजाला समोर आणलं जाईल याकडे लक्ष असणार आहे. 12 बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण. वाघोली के एका साईडला कोफराट असा सामना मात्र यावेळेला पाहायला मिळतो. चला प्लीज टाइम स्पेंड करू नका. वेळ कोणाचा गुलाम नाहीये. वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक पीटर हेनलिन हा जर्मनीचा होता. त्याने घड्याळाचा शोध लावला परंतु त्याच्यासाठी वेळ काही थांबला नाही. त्यामुळे आपणासाठी सुद्धा थांबणार नाहीये. आता 12 बॉल 7 रन आणि त्यामध्ये 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अमेय एक अष्टपैलू खेळाडू. अप्रतिम. चांगला फटका तर आहे. ऑफ साईडला ऑन द राईज खेळत असताना वन बाउन्सने चेंडूला फील्ड केलंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील. जर फेकी थोडीशी लवकर आली असती तर डेफिनेटली विकेट मिळण्याची चान्सेस निर्माण झाले असते आणि अमेयला परतावं लागलं असतं. आता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15.
बॅटचा हलकीशी एज घेत डिक्लेरेशन झोनमध्ये बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 16, विजयासाठी 4 रनची आवश्यकता. कारण शेड्यूलनुसार आपण जवळजवळ पाऊण तास उशिराने चाललेलो आहोत, त्यामुळे हे जे टाइम मॅनेजमेंट आहे ते तुम्हाला कव्हर करावंच लागेल. बॅटची एज अँड टेकन. यस, विकेट डाऊन. अमेयला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. आता 9 बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल 4. या आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 16 रन झालेत आणि विजयासाठी आता 4 रनची आवश्यकता फक्त नाही आहेत. या 4 धावा खूप मोठ्या सुद्धा वाटू लागतील, परंतु इंटरव्ह्युअल विकेट ज्या पद्धतीने गेलेत आणि गोलंदाजाने सुंदर कमबॅक केलाय, विकेट किपरने चांगली विकेट किपिंग केले आणि त्यामुळेच जेव्हा तुम्ही प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी घेता आणि चांगला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवता त्यावेळेला 100% मात्र रिझल्ट हा सक्सेस असतो. मग त्यावर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते, कारण जेवढे तुम्ही झिजाल तेवढे तुम्ही चमकाल. सध्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरची ही टॅग लाईन पाहायला मिळते. आपण नेहमीच म्हणतो की हा खेळाडू मालामाल झाला ISPL मध्ये, परंतु त्याच्या पाठचे किती कष्ट होते, त्याची ती धावपळ आणि मेहनत किती होती हे खूप वाखाणीजोगे होतं. परंतु इथे मात्र विकेट डाऊन. त्यामुळे मी म्हटलं की या धावा फक्त नाही आहेत, दिसायला छोट्या आहेत, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाईल की काय, आता हे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. 8 बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. या विकेटच्या निमित्ताने घेऊया एक सुमधुर संगीत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. काय मॅच मध्ये रोमांच यावेळेला वाढताना पाहायला मिळतो. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. फाईट करा, टीट फॉर ट्रॅट. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आता स्ट्रगल करतायत आणि स्ट्रगल हा शब्द आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत न मिटणारा शब्द आहे, तो म्हणजे स्ट्रगल. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. आता बॉल आहेत 8 बॉलमध्ये 4. पुन्हा एकदा बॉल तयार. मिस्टर सागर सुपर बॉलिंग. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना बॅकफूट पंच केलाय आणि सरळ बॉल निघून चाललाय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले गेले. चांगली थिंकिंग वापरली होती, कारण मोठे फटके मारण्याचा प्रयत्न बिलकुल केला नाही आणि याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट, समंजसपणाचं क्रिकेट. त्या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा, विजयासाठी 3 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7. असं वाटलं की 24 बॉलमध्ये 20 धावा या मॅक्झिमम 12 ते 13 बॉलमध्ये होतील, परंतु हे आहे क्रिकेट. जिथे आपले विचार संपतात ना, तिथे क्रिकेटला सुरुवात होते. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतोय. मनगडाचा चांगला वापर केला होता, तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु इथे अपूर्ण थ्रो. 2 रन्स मिळतील. स्कोर आर लेवल. विजयासाठी आता 1 रनची आवश्यकता आहे, परंतु फक्त म्हणून सुद्धा चालणार नाहीये. बदलापूरमध्ये 6 बॉल 1 रनची आवश्यकता असताना मोठ्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये त्या 1 धावा झाल्या नाहीत आणि सामना टाय झाला होता. त्यामुळे क्रिकेटचा खेळ हा कधी बदलेल
याचा नेम नाही आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. फक्त तुमची जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, माणस, मनसुबा या सगळ्या गोष्टी मात्र तुम्ही अंगीकृत करायला हव्यात. कारण म्हणतात ना, या क्रिकेटच्या खेळामध्ये संघर्ष करताना तुम्हाला यश मिळतं, परंतु यश मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर काही कष्ट करावे लागतात. कारण क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना, तर यशालाही पर्याय नाही आहे. आता तन्मय वर्सेस तन्मय, बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलाच बॉल तन्मयने बीट केलाय, संकेत दिलेत. अजून सुद्धा सामना आम्ही हरलेला नाहीये, कारण अजून जिंकलेला नाहीये समोरचा संघ सुद्धा. त्यामुळे शर्यत अजून सुद्धा संपलेली नाहीये. अप्रतिम, नेव्हर गिव्ह अप सध्या तन्मय दाखवत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट डिलिव्हरी. चांगला बॉल, चांगला बॉल. यावेळेला आपण पाहतायत पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. आता यावेळेला आपण पाहिलं तर बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये 1 रन. म्हणून मी उल्लेख केला होता की फक्त म्हणून चालणार नाहीये. 2025-26च्या कॅलेंडरमध्ये विकासजी मोरे अशा प्रकारचे सामने फार मी समालोचन करताना पाहिलेत की 12 बॉल 12, 18 बॉल 18, मग 24 बॉल 24 अशा प्रकारचे सामने हे चित्त थरारक झालेत. आणि इथे सुद्धा याच मैदानात कालपासून ते चित्तथरारक सामने पाहायला मिळत आहेत. म्हणजे प्रत्येकाला पैसा वसूल मॅच. 4 बॉल 1. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय आणि इथून विजयाचा चौकार येत असताना फ्री माइंड खेळले आणि कोणतंही दडपण आता तिसऱ्या बॉलवर घेतलं नाही. फक्त हलकेसे स्टेप आउट झाले आणि सरळ बॅटचा वापर करत असताना हा विजयी चौकार, विजयाचा सुगंध दरवळला वाघोली टीमच्या. आणि सेमीफायनलमध्ये थेट एंट्री केले ती वाघोली टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड हार्ड लक कोफरा टीम. आपलं सुद्धा